नमस्कार. कचरा. लेखक वा स कुलकर्णी. अभिवाचन अनुराधा कर्वे. मिहीर, तुझे वडील म्हणून मला त्यांच्याबद्दल आदरच आहे. विपरीत परिस्थितीत त्यांनी तुला शिकवलं आणि तू हे मन लावून शिकलास, गव्हर्मेंट ऑफिसर झालास. तुझी आई तुझ्या लहानपणीच गेली. तुझ्या वडिलांनीच तुला वाढवलं. सगळं सगळं मान्य आहे मला. इतकंच काय, आम्ही जातपातही पाळत नाही. आम्ही शहा, तू वाघोले. आपले समाजच वेगळे. पण त्याचंही काही नाही. पण लग्नासारख्या बाबतीत काही संकेत पाळायचेच असतात. ते आपल्यासाठी नसतात मिहीर, ते इतरांसाठी पाळावे लागतात. बानूशहांच्या घरी सगळे बसलेले होते. स्वतः 70चे बानूशहा. त्यांचं एक दुकान होतं होलसेल धान्याचं. बऱ्यापैकी पैसा येत होता. फार काही श्रीमंत नाही म्हणता येणार, पण मिहीरच्या घरच्यांच्या तुलनेत कुठल्या कुठे. बानूंची पत्नी शैला शहा तिथेच जमिनीकडे पाहत बसली होती. त्यांच्या चेहऱ्यावर पण ताण होता. बानूंचा मुलगा नरेश तसा लहान होता, 18 वर्षाचा. पण ह्या चर्चेत त्याला कोणी तू बाहेर जा असं म्हणालेलं नव्हतं. बानूंची मुलगी शेजल आई शेजारी बसली होती. तिच्याही चेहऱ्यावर ताण होता, पण तो ताण वेगळ्या कारणाने होता. बाबांच्या बोलण्यानं मिहीर दुखावला तर जाणार नाही ना, असं तिला वाटत होतं. पण मिहीर शांत वाटत होता. खरं तर त्याला बानूंचं म्हणणं पटत असावं असं दिसत होतं. प्रश्न शेवटी मिहीर आणि शेजलच्या लग्नाचा होता. लग्न ठरलेलंच होतं, पण लग्न रजिस्टर्ड करावं असं बानूंचं म्हणणं होतं. मिहीरचं म्हणणं एवढंच होतं की त्याच्या वडिलांनी आजवर खूप माणसं जोडली. त्या माणसांनी वडिलांच्या पडत्या काळात खूप मदत केलेली होती. आता अचानक मिहीर शासकीय अधिकारी होऊन एका चांगल्या आर्थिक परिस्थितीतील घरचा जावई होणार म्हटल्यावर मिहीरच्या वडिलांनी ठरवलं होतं की जमवलेला पैका लग्नात उधळून टाकायचा. सगळ्या मदतकऱ्यांना बोलवायचं, गोडधोड खाऊ घालायचं, अगदी आग्रहाने. प्रत्येकाच्या पाया पडायचं. नवदाम्पत्याला प्रत्येकाच्या पाया पडायला लावायचं. प्रत्येकानं काय काय केलं हे सगळ्यांसमोर सांगायचं. पण पण या सगळ्याला बानू शहा आणि कुटुंबियांचा विरोध होता. विरोध ह्यासाठी नव्हता की खर्च करायची तयारी नव्हती. दसपट खर्च केला असता. विरोध ह्यासाठीही नव्हता की लग्नात केलेला असा वायफळ खर्च कोणाच्याच फायद्याचा नसतो. विरोध ह्यासाठी होता की मिहीरचे वडील एक कचरा उचलणारं व्यक्तिमत्व होतं. ज्या भागात त्यांना कचरापेटीतील कचरा फावड्यानं उचलून डंपरमध्ये टाकण्याचं काम मिळालेलं होतं, त्याच भागात एक खोपटं बांधून ते कैक वर्ष राहत होते. आजूबाजूच्या लोकांना आठवत होतं तेव्हापासून त्यांची पत्नी त्या खोपट्यात 1-2 वर्ष राहून परलोकवासी झाली होती. तेव्हा मिहीर खूप लहान होता. हा मनुष्य इथे राहायला आल्याला 2 वर्ष झाली आणि आता त्याची बायको गेली इतकंच आजूबाजूच्यांना समजलेलं होतं. कपाळाला हात लावून बसलेल्या मिहीरच्या वडिलांकडे आणि रडक्या मिहीरकडे बघून कोणीतरी पैसे जमा केले, ॲम्ब्युलन्स बोलावली आणि मिहीरच्या आईचा देह स्मशानात नेला. तेव्हाही मिहीरचे वडील रडले नाहीत. तो माणूस स्मशानात सुद्धा गेला नाही. त्याला स्मशानात जायचा आग्रह करणाऱ्यांना म्हणाला, माझ्या बायकोच्या प्रेताला मी प्रेत मानू लागलो हे कसं आवडेल. अवाक झालेले लोक स्वतःच त्याच्या बायकोचा अंतिम संस्कार करून परतले तेव्हा मिहीरचे वडील मिहीरला मांडीवर घेऊन बाटलीनं दूध पाजत होते. जणू काही घडलंच नाही. शिक्षणाचा गंधही नसलेल्या त्या माणसाची स्वप्नही कचऱ्याशीच संबंधित होती. उद्या कचरा जरा कमी पडावा, उद्याच्या कचऱ्यात चुकून एखादा फाटका शर्ट मिळावा, उद्याच्या कचऱ्यात फारशी घाण असू नये, असली स्वप्न. आजूबाजूच्या सोसायट्यांमधील अनेक उदार नागरिकांनी
त्यांना भरीस पाडून आणि आर्थिक मदत करून मिहीरला शिकवायला लावलं होतं. मिहीरचं शिक्षण इतरांच्या साह्याने का होईना पण होऊ देणं, हा एक भाग सोडला तर मिहीरच्या वडिलांनी आयुष्यात कोणतंही भरीव कार्य केलेलं नव्हतं. मिहीरचा ना जन्मदाखला होता, ना जन्मतारीख ज्ञात होती. कोणाच्या तरी किरकोळ वशिल्याने किरकोळ शाळेत शिकलेला मिहीर नंतर किरकोळ कामं करून किरकोळ कमाई करत पुढचं शिक्षण घेत राहू लागला. मिहीरच्या वडिलांचं विश्व अजब होतं. सकाळी मिहीर उठायच्या आत ते उठलेले असायचे. देव ह्या संज्ञेवर त्यांचा मुळीच विश्वास नव्हता. उठल्यावर तांब्याभर पाणी पोटात ढकलायचा आणि दुसऱ्या तांब्या घेऊन मागच्या आवारात जायचं. प्रातर्विधी उरकून आलं की बिनदुधाचा चहा. एकीकडे मिहीरला हाका. तो आळसटून उठला की त्याचा चहा. त्याचं तोच आवरायचा आणि शाळेला पळायचा. एकदाचा तो शाळेला गेला की मिहीरच्या वडिलांना कचऱ्याचं विश्व खुणावू लागायचं. पटकन पायजमा बनियन घालून फावडं घेऊन ते कचरापेटीशी जायचे. डंपर 8:30 वाजता येणार असला तरी मिहीरचे वडील 7 वाजताच कचरापेटीशी असायचे. झोपडीत पडल्या बायका काही बाही आणून त्या कचरापेटीत अजूनही टाकत असायच्या. मिहीरच्या वडिलांना आश्चर्य ह्याचं वाटायचं की ह्या वस्तीतून एवढा कचरा निर्माण होतो तरी कसा. मटणाचे तुकडे, कागद, प्लास्टिकच्या पिशव्या, भाजीची देठ हे नेहमीचंच, पण अनेक वस्तू, जुने कपडे, काय न काय. आपल्या घरात विशेष कचरा कसा निर्माण होत नाही ह्याचं त्यांना आश्चर्य वाटायचं. मग तो सगळा काल संध्याकाळपासूनचा कचरा ते अभ्यासून नजरेनं फावड्यानं फिसकटायचे. काय नसायचं त्यात. एक अख्खी संस्कृती मिळायची त्या कचऱ्यात. जग कुठे पोचलं आहे हे कळायचं. काल हव्याशा असलेल्या वस्तू आज नकोशा होतात हे तत्त्वज्ञान अंगी मुरायचं. आजूबाजूनं कुत्री आणि वरून कावळे घोंगावत असायचे. मिहीरचे वडील आणि त्या सगळ्यांच्यात कोणालाच फरक जाणवायचा नाही. नको असलेल्या गोष्टींची संख्याच जर इतकी असेल तर हव्या असलेल्या गोष्टींची संख्या किती असेल असा विचार करत मिहीरचे वडील कचऱ्यात उलथापालथ करत बसायचे. 10-15 मिनिटांनंतर एका बाजूला एक अशा वस्तूंचा ढीग जमा व्हायचा. ज्यांच्यावर थोडासा खर्च केला तर त्या वस्तू वापरताही येतील. मिहीरच्या शाळेची 2 दप्तरं, 3 वॉटर बॅग्स, 1 पाठकोरी वही, 10 रंगीबेरंगी शर्ट, 6 हाफचड्ड्या, स्वतःसाठी एक चांगली काठी, 2 घाणेरड्या अंडरवेअर्स, अनेक लिंबू मिरचीचे जोड, दारूचे थेंब उरलेल्या बाटल्या आणि 3 वेळा तुटक्या चपला. इतकं सगळं निव्वळ वर्षभरात मिळालं होतं. मिहीरचे वडील मिश्किल होते. मिहीर घरी आला की म्हणायचे, लय दमून आलायस र, घे पाणी पी या बाटलीतून. हरखलेला मिहीर कोणीतरी फेकलेल्या आणि आता स्वच्छ धुतलेल्या वॉटर बॅगमधलं पाणी पिऊन त्यातल्या त्यात बऱ्या भाषेत बोलायचा. बाबा लई करतोस तू, मोठा झालो ना की काय काम करून देणार नाही मी तुला. दोघेही खदाखदा हसायचे. मोठा झालो की. आपण मोठं झाल्यावर काय होणार, काय करणार ह्याच्या अनंत योजना असतात. मिहीरची योजना होती बापाला कचरा या क्षेत्रापासून दूर न्यायचं. आणि नशीब असं होतं की मिहीरच्या बापाला आता अजिबात त्या क्षेत्रात जायची गरज नसली तरी रोज सकाळी मिहीरचा बाप उगाच कचरापेटीशी जाऊन उभा राहायचा. मिहीरचं आणि त्याचे वाद झाले की म्हणायचा, अरे समद जग कचरा आहे, हिथं उभारलो काय आणि तिथं उभारलो काय. पुन्हा दोघे खदाखदा हसायचे. मिहीरला मिळालेली नोकरी हे जगातलं एक आश्चर्य होतं. आरक्षणाशिवाय मिळाली नव्हती. आरक्षणाचा फायदा घेतला होता पण वकूबही सिद्ध केला होता. एकदा मात्र गंभीर वाद झाले. सेजलला मिहीर आवडला, मिहीरला ती आवडली. घरच्यांचा विरोध उडवून लावत सेजलनं पळून जाऊन लग्न करेन अशी धमकी दिली. परिणामतः बानूंनी लग्नाला परवानगी दिली आणि एक अट घातली, मिहीरच्या वडिलांचा लग्नावर कोणताही प्रभाव असता कामा नये.
ही अट सेजलनं मिहीरला सांगितली. मिहीरला काही वेळ वाईट वाटलं, पण ते त्यानं बापाच्या कानावर घातलं. मिहीरचा बाप विरळा निघाला. म्हणाला, "आयघाल म्हणा त्याला त्याच्या पोरीला घेऊन. मी नगा असेन तर छाट लगन व्हायचं नाही." मग मात्र पेटलं. मिहीरनं बापाला आई बहिणीवरून शिव्या घातल्या. इतकी वेळ आली की घर सोडून जातो म्हणाला. अर्थात ते घर मिहीरनं स्वतःच घेतलेलं होतं. त्यामुळे घर सोडून जायची वेळ आलीच तर ती आपल्यावर येणार हे बापाला समजलं. तरीही बाप नरमेना. शेवटी मिहीर म्हणाला, "संबंधच तोडेन मग." मग त्याचा बाप त्याला म्हणाला, "आई घाल त्या पोरी सांग. तू माझा पोरगा हायस. तुझ्या लग्नात काय धिंगाणा घालायचा तो मी घालेल." ही बातमी घेऊन मिहीर सुरुवातीला पोचला सासूरवाडीला आणि मग ही मीटिंग झाली. मीटिंगमध्ये बानूंनी मिहीरला सगळं नीट समजावून सांगितलं. मिहीरला ते न पटणं शक्यच नव्हतं. निव्वळ एकमेकांना आवडणं ह्या निकषावर 2 विरुद्ध ध्रुवांचं लग्न मान्य झालेलं होतं. फक्त अट इतकीच होती की लग्न रजिस्टर्ड करायचं आणि रिसेप्शनला सगळ्यांना बोलवायचं. पण मिहीरच्या वडिलांना नाही. मिहीरला कल्पनाही नव्हती की असा काही प्रकार होईल. हे बापाला सांगितल्यावर बापांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. मग पडताळावरच्या डब्यातून थोडी कॅश हाताला लागली. ती बंडीत सारली, बाहेर पडला आणि सरळ गुत्त्यावर गेला. परत आलाच नाही. मिहीर दार कलतं ठेवूनच निजला. चोराचिलटाचं भय तसं नव्हतंच. इकडे मिहीरचा बाप शहांच्या घरासमोर आला आणि त्या वस्तीत कोणी 7 पिढ्यात ऐकल्या नसतील त्या शिव्या त्यांनी घातल्या. शेजलचा भाऊ काठी हातात घेऊन बाहेर आला तर मिहीरच्या बापानं त्याच्या पोटात एकच लाथ घातली. ते पोरगं उन्मळून पडलं जागच्या जागी. ही धावाधाव, पोलीस कंप्लेंट, तिकडे मिहीरला फोनवर फोन, तोही धावला. शासकीय कर्मचारी म्हणून त्याचं म्हणणं आधी ऐकून घेण्यात आलं. पण व्हायचं तेच झालं. कोणतंही रेकॉर्ड दाखल न करून चौकीवरच्यांनी सेटलमेंटचं बक्षीस मागितलं. मिहीरनं ते देऊ केलं. बापाला म्हणाला, "चल घरी." तर बाप म्हणतो, "मसनात गेलं तुझं घर." निघाला एकटाच रस्त्याने. बानूंनी त्याच्या देखत मिहीरला सांगितलं, "मिहीर, तुझे वडील हे असे नसते ना तर मीहून लाखो रुपये खर्चून तुमचं लग्न लावून दिलं असतं. पण काय आहे ना, कचऱ्यात काम केलेल्या माणसाची नियत आहे ती, ज्यामुळे आमच्या 7 पिढ्यांचा उद्धार आम्हाला आज पहिल्यांदाच ऐकून घ्यावा लागला. अरे, अशा माणसाचे मी काहीही घेतले नसतं मिहीर, काहीही घेतलं नसतं. जो माणूस कचऱ्यात राहून कचऱ्यापेक्षाही किळसवाणा झाला आहे ना, त्याचं मी काहीही घेतलं नसतं. फक्त ही सेजल म्हणाली ना म्हणून." मिहीरचा बाप शिव्या देत मागे वळला आणि म्हणाला, "मग लगन बी करू नकोस र दोघांचं. हे पोरगं बी कचऱ्यातच गावलं होतं."